टुडेज आयुर्वेदाच्या अॅनाटॉमी या विषयाच्या पेशी या परिभाषा शरीराच्या 9व्या जो काही पॉइंट आहे आपला संकल्पना ज्याला म्हणतो आपण त्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. एक छोटासा रोडमॅप मी आता जस्ट सगळ्या चॅनल्सवर ग्रुपवर आणि यूट्यूबवर सुद्धा लोड केलेलं आहे. तर आपण साधारणतः एक 15 एक दिवसात उरलेला जो काही 70% पार्ट आहे हे जे पुस्तक आहे मॅडमचं. बऱ्याच वेळेस काय असतं आपण काही छोट्या छोट्या टर्मिनॉलॉजी असतात जसं उरू म्हणजे काय, जंघा म्हणजे काय, त्यानंतर ऊर्ध्व जत्रू म्हणजे काय, ह्या गोष्टी माहिती नसतात. त्याच्यामुळे आपण याचं अखंड वाचन आणि त्याबरोबर जेवढं ज्ञान गुरुंनी मला दिलेलं आहे तेवढं ज्ञान आपण इलॅबोरेट करणार आहोत. जो भी गुरुओं ने हमें ज्ञान दिया है वो ये बुक जो है डॉक्टर सो मालती धोत्रे मैडम का, उसमें से हम लोग ये छोटे छोटे कॉन्सेप्ट्स देखने वाले हैं, ताकि जब आगे के लेक्चर्स रहेंगे जैसे मॉडर्न कॉन्सेप्ट्स रहेगा या कुछ पीपीटीज रहेंगे तो आपको समझेंगे. फॉर एग्जांपल उरु हो गया, जंगा हो गया, पेशी हो गया, तो अब यहाँ पे पेशी हम लोग देख रहे हैं. तो पेशी यामध्ये काय, या संकल्पनेमध्ये काय येतं एक्झॅक्टली, तर साधारणतः पंचपेशी शताणी भवती पुंसां स्त्रीणां तु विंशतिर अधिकः. ठीक है. ये आपको पेशी अगर आ जाता है तो ये आपका मस्ट टू रिसाइट. ठीक है. मस्ट टू रिसाइट कैटेगरी के अंदर ये आपका आता है. ठीक है. दूसरी चीज जो है वो, मग पुरुषाच्या शरीरात किती आहेत, तर 500 हा तुमचा एमसीक्यू येणार. ओके. त्यानंतर स्त्रियांच्या शहरात किती, तर याच्यापेक्षा जास्त. तर तुम्हाला एमसीक्यू हा नेहमी विचारू शकतात किंवा विचारतातही रादर, तर की स्त्रियांच्या शहरात 20 आहेत, मग 20 कुठल्या, तर 20 जे आहेत त्याचं वर्गीकरण पुढे दिलेलं आहे. तर शाखांमध्ये असं, शाखांमध्ये किती, तर 100 100च्या 4, ऊर्ध्व 2 अधो 2, म्हणजे 100 प्रत्येकी, म्हणजे 400 अशा पेशी ज्या आहेत त्या तुम्हाला शाखांमध्ये बघायला मिळतात. त्याच्यातल्या 66 म्हणजे 66 पेशी ज्या आहेत त्या तुम्हाला कोष्ठामध्ये बघायला मिळतात. तर हा एक परत एमसीक्यू तुमचा तिथे जनरेट होतो. आणि उरलेले जे आहेत 34 ह्या कुठं आहेत, तर ऊर्ध्व जत्रुगत भागात. तर याचं एक छानस आपण इथं तयार करूया. 100 × 4 इज इक्वल टू 400. ओके. देन 600 मायनस 400. ओके. सॉरी, देन 500 मायनस 400 इज इक्वल टू 100. मग आता हे 100चं कसं दिलंय, तर 100 जे आहेत त्याचं विभाजन परत केले इज इक्वल टू 66 ऑफ कोष्ठ. ठीक आहे. प्लस प्लस ऊर्ध्व जत्रू. ऊर्ध्व जत्रू हे किती आहेत, तर हे आहेत 34. ठीक आहे. एवढं, हा जरी तुम्ही चॅट बघितला तरी तुम्हाला लक्षात येईल. ओके.
हा हा महत्वाचा आहे. 100 गुणिले 4, आपल्याला शाखा आहेत, ऊर्ध्व दोन, अधो दोन. म्हणजे काय, अप्पर एक्स्ट्रीमिटी आणि लोअर एक्स्ट्रीमिटी. अप्पर एक्स्ट्रीमिटी किती, दोन, आणि अप्पर एक्स्ट्रीमिटी दोन आणि लोअर एक्स्ट्रीमिटी दोन, म्हणजे असे झाले टोटल 400. आणि उरलेले जे आहेत, आता 500 टोटल पेशी आहेत हे तर आपल्याला माहिती आहे पुरुष शरीरात. तर मग त्यातल्या 100 जे आहेत उरलेल्या, त्यातल्या 66 ज्या आहेत त्या कोष्ठकातल्या आहेत, आणि 34 त्या ऊर्ध्व जत्रुगत आहेत, म्हणजे जिपिस्टर्नमच्या वरच्या. आता 20 कुठल्या पेशी ज्या स्त्रियांच्या शरीरात आहेत, तर असा प्रश्न तुम्हाला विचारू शकता. तर 20 पैकी 10 स्तनांमध्ये आणि 10 योनीमध्ये, असं आपण विभाजन करूया. कारण की हे दोन अवयव स्त्रियांमध्ये वेगळे आहेत, स्तन्याशय एक वेगळं आहे, ठीक आहे, आणि गर्भाशय एक वेगळं आहे. तर हे जे 20 आहेत, हे 20 आपल्याला बघायला मिळतील एमसीक्यूच्या पॉईंटमध्ये. तर प्रत्येक स्तनात 5 पेशी, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे, 5 पेशी, आणि अपत्यपथात 4 आहेत प्रत्येक. मग आता परत त्याचं विभाजन 10 जे आहेत, तर पाच पाच, दोन स्तनांमध्ये दोन ब्रेस्ट आहेत, तर त्या दोन ब्रेस्ट पैकी साधारणतः साधारणतः 5 जे आहेत ते एका ब्रेस्टमध्ये, आणि 5 जे आहेत ते दुसऱ्या ब्रेस्टमध्ये, असं त्याचं वर्णन आहे. मग पुढचं आहे अपत्यपथ. आता जे काही योनी मार्ग किंवा योनी याच्यात आहेत, तर त्याच्यात परत त्यांनी वर्णन केलेलं आहे. याच्यात छानसं आपण इथे एक नोट करूया, म्हणजे ते लक्षात राहील. योनीचे